मुंबईच्या दादर वडाळा घाटकोपर पवईत झाड पडझडीची घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे दुसऱ्या दिवशीही पाणी साचलं, काही ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित, पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे दुसऱ्या दिवशीही पाणी साचलं, काही ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित, पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पुणे शहराच्या गोकुळनगर चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी। संत मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यात रिंगण सोहळ्याला हजारो वारकऱ्यांची उपस्थिती। पावसामुळे रायगडच्या भिसी खिंडीत झाड कोसळल्याने रोहा ते नागोठणे मार्गावरील वाहतूक ठप्प। पुण्याच्या मुंढवा परिसरात मुसळधार पावसामुळे डांबरी रस्ता खचला, 4 दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं डांबरीकरण। कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटांनी वाढ, तर 20 बंधारे पाण्याखाली। साताऱ्यातील कोयना धरण परिसरात असलेल्या प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला, पावसामुळे परिसर हिरवाईने नटला। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नंतर स्वागत, एक सविस्तर बातमी पाहूयात। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, जलस्रोत तुडुंब भरल्यात। मात्र सततच्या पावसामुळे भाताच्या रोपवाटिकांमध्ये पाणी साचल्यानं कोवळी रोपं कुजण्याचा धोका वाढलाय। भात शेतीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यामध्ये यंदा सुमारे 12,500 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचं नियोजन आहे। मात्र पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास लागवडीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे। पाथरपुंज येथे सर्वाधिक 149 तर वर्णावती येथे 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे चांदोली धरणातील पाणीसाठा 13.37 टीएमसीवर पोहोचलाय। खबरदारी म्हणून धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वाढलेल्या पाणी पातळीमुळे वारणा नदीवरील कोखरूड, रेठरे, मांगले, सावर्डे आणि चिकुर्डे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहनही केलंय। पाहूया, दादरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। दादरच्या शिवाजी पार्कातील परिसरामध्ये झाड कोसळलंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे झाड कोसळलंय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। ज्या ठिकाणी हे झाड कोसळलं तेथील वाहनांचं मात्र नुकसान झालेलं आहे। मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये हे झाड कोसळलेलं आहे। सोसाट्याचा वारा सुटला होता, त्यामुळे हे झाड कोसळलेलं आहे। काही वाहनांवर हे झाड कोसळलं, त्यामुळे वाहनांचं यात नुकसान झालेलं आहे। शिवाजी पार्कातलं हे झाड कोसळलेलं आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना समोर येतच आहेत। तर तिकडे शिवसेना भवन परिसरातही झाड कोसळलेलं आहे। शिवसेना भवन समोर हे झाड कोसळलं। दादर परिसरातलीच ही दुसरी घटना आहे। रोज ठिकठिकाणी अशा प्रकारे झाडांची पडझड होत असल्याचं समोर येत आहे। मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊनच आता प्रवास करावा लागतोय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शिवसेना भवन परिसर आहे हा, आणि तिथे हे झाड कोसळलेलं आहे। तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसामुळे झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कल जवळ झाड कोसळलं। रात्रीच्या सुमारास हे झाड कोसळलं। यामध्ये 4 वाहनांचं नुकसान झाल्याचं कळतंय। एका कारमध्ये 4 होते, मात्र ते बचावले। चेंबूर दुर्घटनेनंतर झाडांचं ऑडिट करण्याची घोषणा फक्त कॅमेऱ्यावर झाली का, असा प्रश्न आता यातून उपस्थित होतोय। आणि इकडे झाडाचं ऑडिट झालेलं नव्हतं, फांद्यांची छाटणी झालेली नव्हती, अशी माहिती इथल्या रहिवाशांनी दिली आहे।
तर मुंबईतील वडाळा परिसरामध्ये देखील सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली। किडवई रोडवर सुमारे 40 फूट उंचीचं भलं मोठं झाड अचानक कोसळलं। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या 2 वाहनांचं यात नुकसान झालेलं आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो झाडाखाली 2 वाहनं होती, त्या वाहनांचं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाहीये किंवा कुणीही जखमी झालेलं नाहीये। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं बघायला मिळतंय। मुंबईसह मुंबईतील उपनगरामध्ये हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसंच हाय टाईडची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक यांनी। पाहूयात। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईला पावसाने अगदी झोडपलेला आहे। काल सकाळपासून जो सुरू झालेला पाऊस होता तो आज सकाळ झाली तरी थांबलेला नाहीये। पावसाने जराही उसंत घेतलेली आपल्याला बघायला मिळत नाहीये। तसंच जर आपण बघितलं तर मुंबईसह मुंबईतील उपनगरांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आपल्याला बघायला मिळतोय। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। ही नरिमन पॉइंटची दृश्य आहेत, आपण बघू शकतो। समुद्राला बरीच भरती आलेली आहे। हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर हाय टाईडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। आज दुपारी 4 फूट 72 मीटर इतक्या उंचीची लाट उसळण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आत्ता ही जे दृश्य आपण बघतोय या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय काही लोक पावसाचा आनंद घेतात, काही छत्र्या आणि रेनकोट घालून इथे आलेले आहेत। समोरचं आपल्याला दिसत नाहीये, समुद्राच्या समोर जर आपण बघितलं तर समोरची जी दृश्य आहेत ढग खाली उतरलेले आहेत, धुकं आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते दृश्यहीनता होती आपली। आणि तसंच बघितलं तर या पावसाचा मुंबईवरती खूप परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळाला। रस्ते वाहतुकीवरती, रेल्वे वाहतुकीवरती म्हणू नका, बराच परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळाला। तसंच आपण जर बघितलं तर आज रविवार आहे, बरेच पर्यटक नागरिक बाहेर फिरण्यासाठी निघालेले असतात। त्यात आज रविवार आहे त्यामुळे मेगा ब्लॉक सुद्धा असेल आणि पाऊस पडतोय, त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा सामना नागरिक मुंबईकरांना करावा लागणार आहे। आत्ताची ही जर दृश्य आपण बघितली तर ही समुद्राची दृश्य आहेत, नरिमन पॉइंट येथील दृश्य आहेत। लाटा किती जोरजोरात उसळत आहेत हे आपण बघू शकतोय। असंच जर आपण बघितलं तर पुढील 3 ते 4 तास मुंबईत जोरजोरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 तास मुंबईत कितपत पाऊस पडतो आणि कसा पाऊस पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई। पुढे बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील गोकुळनगर चौकामध्ये पाणी पुरवठ्याची मुख्य वाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होत असल्यानं ही गळती तातडीनं बंद करून वाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पुढे बातमी पुण्यातूनच आहे। पावसामुळे भिंत कोसळलेली आहे। पुण्यातील जांभूळवाडी परिसरातील ही घटना आहे। पार्किंग शेडवर ही भिंत कोसळली आणि त्यामुळे वाहनांचं यात नुकसान झालेलं आहे। सोसायटीची सीमा भिंत ही कोसळली आणि त्यामुळे अनेक वाहनांचं यात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून सगळी वाहनं बाहेर काढण्यात आलेली आहे। घटनास्थळी कात्रज अग्निशमन केंद्र तसेच सिंहगड अग्निशमन केंद्रातील जवानांनी मदत कार्य केलं आणि त्यानंतर ही सर्व वाहनं बाहेर काढली।